पालतात चार्ल्स यांना पण सध्या संघामध्ये पाहू शकतायत। हा संघ जर आपण पाहिला तर सायनाथ अर्नाळचा आपण नेहमीच या मैदानावरती पाहिलेले आहेत, तर तोच संघ आहेत। आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर ओमसाई प्रदीप आहेत, म्हणजे याच एनसीसी च्या आपण चषकामध्ये देखील पाहिलेलं तर ओमसाई प्रदीपला ओपनच्या लॉट्स मधून आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ टेनिस क्रिकेट स्पर्धा ज्यांचा आपण नेहमीच या स्पर्धेमध्ये खास करून उल्लेख पाहतोय तो ओमसाई प्रदीपचा संघ या मैदानावरती आहेत। तर दोन्ही संघ या मैदानावरती सातत्याने खेळलेले आहेत। असे दोन संघ आहेत की ज्या दोन संघांनी या मैदानावरती डॉमिनेट परफॉर्मन्स जाहीर केलेला आहे। असे दोन संघ जिथे ओमसाई प्रदीप आणि एका बाजूला आपण पाहिलं तर साईनाथ अर्नाळचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। मॅचला सुरुवात होईल, दोन बॅटर आहेत ते मैदानावरती रेडी आहेत, क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतात खेळाडू आहेत ते मैदानावरती सजवले जात आहेत आणि पहिलं षटक आहे त्या पहिल्या षटकासाठी जी जबाबदारी जिम्मेदारी आहेत ती जिम्मेदारी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहूया कुठल्या गोलंदाजावरती दिली जात आहेत। कारण की एक महत्त्वाची गोष्ट काय झेर भाई तर जास्तीत जास्त संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आपण सकाळच्या सत्रामध्ये चर्चा केली की चांगले तुम्हाला 3 गोलंदाज घेऊन यायचे आहेत। मग संघ बनवताना तुकाराम सरांनी ज्या प्रकारे विश्लेषण केलं की 3 गोलंदाज 5 फलंदाज आणि कदाचित 2 ते 3 तुमच्या संघामध्ये चांगले क्षेत्ररक्षक असतील ना तर एक टीम बॉन तुमचा एक महत्त्वाचा संघटित टीम होऊ शकतात आणि ती टीम तुम्ही मैदानावरती घेऊन आला तर इथे विजयी तुम्ही होऊ शकतात। कारण की एक मॅच नाही खेळायची तुम्हाला, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 ते 5 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत। मॅचला सुरुवात अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत, आग जळवलेली आहेत, 30 विनंती आहेत पंचांनी ते कळवले आकाशने आग ती आग थोडीशी विझवा तिथून, कारण की इथून आधीच आपण पाहिलं तर दिवसाचं प्रमाण आहेत ते मैदानावरती पसरले गेले आहेत। तर मॅचला सुरुवात होईल, पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू आहे ड्राईव्ह केला सुरेखरित्या फटका पाहायला मिळतात, एक धाव घेतला दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो, फेकी छान प्रकारे झाला परंतु 2 धावा चित्ताच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय। 2 धावा येतात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2। जितू आणि ओमकार यांना नेहमीच आपण या मैदानावरती खेळताना पाहिल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला विसरून चालणार नाहीत चार्ल्स गावद्या या खेळाडूला आपण पाहिलेला आहे जो साईनाथ अर्नाळा संघासाठी नेहमीच खेळलेला आहे आणि तोच खेळाडू एक जुना जाणता अर्नाळ्याचा जो खेळ आपण पाहिलेला आहे तो चार्ल्स यांना आपण नेहमीच पाहिलेला आहे। तो चार्ल्स गावद्या पुन्हा रेडी होतोय, राईटम ओव्हर द विकेट स्विच करण्याचा प्रयत्न परंतु तो चार्ल्सच्या विरुद्ध आपण पाहताय सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा। जितू आणि ओमकारी जोडी आपण मैदानावरती पाहू शकतायत। सर्व विजय संघाचे कॅप्टन तिथे मात्र आहेत खाली, तिथे काही वेळामध्ये आपण पाहिलं जो ड्रॉ आहे तर ड्रॉ देखील केला जातोय। करण्याचा प्रयत्न स्कूप करायचा होता, पाठीमागच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू निघून चालला गलीमध्ये, फिल्डिंग तिथे मात्र खूप छान प्रकारे पाहायला मिळाली। आणखीन एक धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 3। स्ट्रायकिंगवरती आपण बॅटर पाहू शकतायत, सध्याच्या घडीला ओमकार आहेत, गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर चार्ल्स, ओमकार वर्सेस चार्ल्स असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। राईटम ओव्हर द विकेटने चार्ल्स ड्राईव्ह केला खूप छान प्रकारे चेंडू मात्र आपण पाहतो ऑन साईडला लॉंग ऑनच्या झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक चेंडूला येतात तोपर्यंत उचलतात फेकतात तोपर्यंत एक धाव पुन्हा कंप्लीट, धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4। आणि जयेशभाई एक गोष्ट आपण पाहिली म्हणजे 2 गोष्टीचा आपण उल्लेख केला, एक तर सनलाईट आणि फ्लड लाईट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि या मैदानावरती कालच्या रात्रीपर्यंत आपण 2 वाजल्यापासून क्रिकेट पाहिलेले आहेत, त्या 2 वाजताच्या सुमारास धावा बनताना पाहिलेल्या आहेत आणि धावा न बनताना देखील आपण या मैदानावरती पाहिलेल्या आहेत। त्यामुळे आजचा दिवस या स्पर्धेचा खूप महत्त्वाचा असेल, 5वा दिवस आहे। बॅकबोर्डला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने चेंडूला ढकलून दिलाय, तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा पाहायला मिळाला, सिंगल घेतली जाते, सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात। पहिले 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती धावा आहेत 5। ओमकार आणि जितू हे जे कॉम्बिनेशन आहेत परंतु त्याच्या समोर आपण पाहिलं तर चार्ल्स गावद्या आपला अनुभव आपल्यामध्ये असलेली ती क्षमता ॲबिलिटी दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत करतायत या श्रेणी। शेवटचा बॉल धावसंख्या 5, बॅकफुटला गेले, स्लॅश करायचा होता परंतु बॉल पडल्यानंतर मात्र तितक्याच वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं, पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 5। 6 चेंडू चांगल्या प्रकारे फेकले आहेत ते साईनाथ अर्नाळा संघाचे खेळाडू चार्ल्स गावद्या यांच्या माध्यमातून। एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे मयूर आणि त्यानंतर येऊयात मॅच दिशेने।
मध्ये सध्या नयन तांडेला आहेत स्कोरर म्हणून आपण पाहतायत सध्याच्या घडीला डिजिटल स्कोररची भूमिका बजावतात केवळ मांगेला त्यांच्याच बाजूने गेलो तर पार्थ पाटील आपल्याला पाहायला मिळतात जे ऑफिशियली स्कोरर आहेत आणि समालोचक कक्षामध्ये झहीर भाईना पण आहेत जयेश पाटील इथून आहेत त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जयेश मांगेला सध्या आपण पाहिलं तर एडिटरमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्याच बाजूला धनंजयजी मांगेला आपल्याला पाहायला मिळतात ही संपूर्ण टीम आहेत जी टीपीएन लाईव्हची आपण या आजच्या 5व्या दिवसामध्ये काम करताना पाहू शकतायत अजूनही 2 दिवस आहेत मॅनेजमेंटमध्ये आपण पाहिलं तर हरीश मांगेला सध्या आहेत खालच्या दिशेने ते देखील मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळतात पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातो सरळ बाउंड्री लाईन जवळ एक धाव तर घेतलं गेलं दुसरा धावेचा प्रयत्न होईल का दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात रनिंग बिटवीन द विकेट खूप छान परंतु तिथे काय घडलंय थोडासा पाठीमागे पडलाय आणि लगेचच मात्र पंचांचा सिग्नल खेळाडू धावचीच्या स्वरूपानं रन आउटच्या माध्यमातून बाद संपला गेला 6-1 विकेट ओमकार यांना जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला पहिला धक्का आहे पहिला मोठा विकेट आहे तो मोठा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला पडलेत म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला की जरबाई आहे तिथून जी मॅच जी सुरू आहे ना ती दोन्ही संघ एकमेकाला जाणतायत प्रॉपर एकमेकांचं माहीतच कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहेत तेच दाखवण्याचा प्रयत्न होतोय ओम साई प्रदीप विरार आणि तिथून आपण पाहिलं तर खास करूनचा संघ आहे साईरात अर्नाळा बॉल आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर आहेत तिथून मात्र पंच आकाश मांगेला वळत आहेत व्हाईट बॉलचा इशारा करतायत सध्याच्या घडीला केवळ मांगेल आहेत परंतु सायनाथ अर्नाळा संघाचे मोठे फॅन आहेत ते जे स्कोरर म्हणून आपण पाहू शकता नेहमीच जे पाठीराखे म्हणून खंबीर पाठीराखे म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत 7 पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का चेंडू पाठीमागे निघून जातो 1 रन कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न तिथून मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय आणि लगेचच एकला डबल मध्ये पंचांचा बाईचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपात धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या संघाच्या एकूण धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा 9 1.2 चेंडू आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 9 1 विकेट जितू आणि विशाली जोडी आपण मैदानावरती पाहतात स्ट्राईक वरती सध्याच्या घडीला जितू नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात विशाल गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी करण राईट ओव्हर द विकेट करण यांचा बॉल आपण पाहिला हा ट्रॅकर बॉल होता वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळाला पुन्हा एकदा काय घडलं मैदानावरती संधी होती धावचीची पण धावचीची संधी गमवावी लागली आणि पंच आकाश आमच्या दिशेने इशारा कळवतात 22 स्वरूपाने आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात एकूण धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आहेत 10 लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1.3 ओव्हर्स 1.3 चेंडू फेकून झाल्यात आणि धावा आहेत 10 ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू लागला चेंडू मात्र हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा पुढे येत आहेत 1 रन घेतला दुसरा धावेचा प्रयत्न फेके मात्र विकेट किपरच्या दिशेने झाला आहेत आणि पंच तिथून मात्र आपण पाहिलं तर जितू यांचा सिग्नल आपण पाहिलं खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद गॉन परतल्यात 1.4 चेंडू देखील संपला गेला 11 वरती 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ हा मैदानावरती आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल न्यू बॅटर नवीन फलंदाज आहेत ते सध्या मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत जबाबदारीचं भान ठेवून त्यांना मैदानाच्या मध्ये करायची बॅटिंग विशाल हे मात्र तंबूच्या असलेला परतलायत आणि विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर न्यू मॅनिंग मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय सरळ फाईन लेग मध्ये खेळाडू तिथे मात्र नाहीत चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार पंचांचा सिग्नल मिळता धावा 4 दर्जेदार चौकार 4
शेवटचा चेंडू इथून आपण पाहिलं तर या षटकातील असेल अजूनही शेष धावफलकावरती धावा आहेत 15-15ला 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल आहेत सायना तरनाळ वर्सेस आपण पाहतात ओम साई प्रदीप. या दोन संघादरम्यान चालू असलेली ही रंगतदार मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 15ला आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट गेल्यात आणि आज चौकारानं थोडंसं दबाव दडपण प्रेशर जे काही होतं ना ओम साई प्रदीप संघाच्या खेळाडूंवरती ते थोडंसं आता दूर होताना पाहायला मिळेल. कारण या सत्रामध्ये 25-30 म्हणजे 25 ते 28 धावा जरी आल्या ना तरी त्या महागड्या ठरू शकत आहेत. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र आपण पाहिलं तर हवेमध्ये चेंडू खेळला गेला. एक धाव तिथून घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात. दुसऱ्या धावेसाठी फेकी चुकीच्या एंडला आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं गेलं 2 आणि 2 षटकांक धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जावे डीजे मयूरच्या दिशेने ऐकूयात संगीत. खेळात तो संपला गेला. धावसंख्या 17 रन ऑन दी बोर्ड आपण पाहतात. लॉस ऑफ 2 विकेट्स. संदीप करवत यांना आपण पाहतात. नुकताच आपण आमदार चषक त्या माडा विरारच्या मैदानावरती पाहिलं या खेळाडूला आणि सफाळ्यामध्ये एक परिसरामध्ये एक स्पर्धा आपण पाहिलीत. इथे नुकताच अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी त्या जलसरच्या मैदानावरती पार पडली. तिथे देखील आपण 40+ क्रिकेट जो खास करून संघ पाहिला होता त्या संघाच्या माध्यमातून संदीप खरवत यांना आपण पाहिलं होतं. जीवदानी 11 विरार या 40+ संघाच्या माध्यमातून खेळताना तोच खेळाडू आहेत संदीप खरवत. सध्याच्या घडीला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहतायत संदीप खरवत यांना आपण पाहू शकतायत. महत्वाचा मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांनंतर धावफलकावरती धावा 17 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा सेव्ह केल्या जातील किती धावा बनवल्या जातील हा प्रश्न अगदी दोन्ही बाजूला आहेत. कारण ओम साई प्रदीप प्रयत्न करतोय धावा बनवण्याचा. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गॅपमध्ये निघून त्याला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आला. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न परंतु आता फेकी योग्य दिशेला झालाय. म्हणजे मागच्या चेंडूवरती जिथे फेक झाली ना तिथून थोडंसं चुकी सुधारण्याचा प्रयत्न करतायत. कारण की आपल्या जवळ खास करून जो एंड आहे त्या एंडला तुम्ही ज्यावेळी लवकर फेक करतायत त्यावेळी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे नाही होत आणि तेच पाहायला मिळालं. एकदा वाली या बॉलवरती पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. चेंडू मात्र निघून जातोय. तिथून आणखीन एक धाव आहे ती एक धाव इथे मात्र घेतली गेल्यात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 19ला 2 विकेट आहेत. 2.2 चेंडूचा खेळ हा मैदानावरती संपला गेलाय. 2.2 ओव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आपण पाहिला. फायनलच्या रिझल्ट मध्ये झाला. चेंडू मात्र वेगाने पुढे निघून जातो. तिथून क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फील्ड केलाय. सुंदर फील्ड. धावा संघासाठी वाचवल्या गेल्या आहेत परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावा तिथून मात्र घेतल्या गेल्या आहेत 2 आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 21-21ला आपण 2 विकेट पाहू शकतायत. त्यानंतर होणारे जे पुढील मॅचेस आहेत त्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. नाणेफेकीचा कॉल टॉस करण्यासाठी निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर आणि मल्लिका अर्जुन दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर आणि मल्लिका अर्जुन जगदंबा 11 आणि या मॅच मधला विजयी संघ साई कृपा बोलीज आणि दर्यासागर वडराई. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहू शकता तिथून एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय परंतु काय घडलं आहे एक धाव पूर्ण केलं गेलंय की नाही तर नाही. तिथून मात्र खेळाडू आहेत ते तंबूच्या दिशेने परततायत. डीजे मयूर यांना मी 1 मिनिट थांबवतोय कारण की जो ड्रॉ आहे दुसऱ्या फेरीचा तो आपण पुन्हा पोहोचूयात. पहिला मॅच निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर वर्सेस मल्लिका अर्जुन यामध्ये होईल टॉस. त्याच्यानंतर जगदंबा 11 नाळासोपारा संघ आहे त्याच्या जोडीला असेल. या मॅचचा विजयी संघ कळेल दुसरी मॅच आणि त्यानंतर साई कृपा बोलिंज त्याच्या विरुद्ध असेल दर्या सागर वडराई पालघर येथील आपण हा संघ पाहतायत. त्यानंतर T90+ जो विरारचा संघ आहे तो खेळताना पाहायला मिळेल कनेर गावठण या संघासोबत खेळणार आहेत. इगल बॉईज नालासोपारा संघ आहेत तो खेळेल श्रीवर्धन 11 संघाशी. त्याच्यानंतर 6वी मॅच असेल पिल्लार नालासोपारा संघ आहेत त्याच्या जोडीला असेल जिजाऊ वॉरियर्स उत्तनचा संघ असेल आणि 7वा सामना असेल NCC नारंगीचा संघ आहेत त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर SS स्पोर्टचा संघ आपल्याला पाहायला मिळेल.
मिळेल आणि आई माऊली नालासोपारा संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहेत. तर हा ड्रॉ आहे, तो ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संघ आहेत, दोन संघ टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहेत, लगेचच रेडी राहायचं आहेत. संदीप खरवत पुन्हा एकदा रेडी. क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय सरळ चेंडू मात्र आपण पाहिला यष्टींवरती आढळला आणि तिथून मात्र विकेट प्राप्त करत असताना खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततात. बॅक टू दी पवेलियन गॉन. was 21 run loss of 3 wickets. 2.4 चेंडू आतापर्यंत फेकून दिला. धावा फलकावरती 21. शेवटचा चेंडू असेल. धावा इथून आपण पाहिलं तर जवळपास 21. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला खळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातो. एक धाव तिथे घेतले गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावल्यात परंतु तिथून खेळाडू मात्र आले चेंडूवरती आणि धावचीच्या स्वरूपानं रनआउटच्या माध्यमातून आणखी एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात पहिल्या डावामध्ये. त्या मात्र 22 इथे बनवल्या गेल्यात आणि लक्ष्य आहे लक्ष्य बरोबर आपण पाहिलं तर 23 धावेंचं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय करत आहेत. आपण टॉससाठी जाऊयात जिथे दोन संघांदरम्यान होईल टॉस. दिव्या स्पोर्ट्सचा जो संघ आहे नुकताच आपण आमदार चषक जे नाला विरारच्या मैदानावरती पाहिलेले आहेत त्या माडाच्या मैदानावरती त्या आमदार चषक विरारच्या माडाच्या मैदानावरती ज्याने विजय प्राप्त केलाय तो संघ आहे दिव्या स्पोर्ट्सचा. विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर त्याचेच कर्णधार आपण पाहिलं तर अक्षय सध्या तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचा टॉस तिथे केलं जाईल आणि चालू असलेल्या मॅचच्या दिशेने देखील आपण पुन्हा एकदा येणार आहोत जिथे लक्ष आहे ते जवळपास धावेंचं आपण पाहू शकतायत. पहिल्या डावामध्ये बनवल्यात 22 आणि 23 धावा बनवायच्या आहेत त्या साईनाथ अर्नाळ्या संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नाणेफेकीचा बॉल केला जातो तिथे आपण पाहू शकतायत. मल्लिकार्जुन आणि निव्या स्पोर्ट्स यांच्यामध्ये होणारा सामना. टॉस जिंकलाय मल्लिकार्जुन संघ आपला डिसिजन आहे तो कळवायचा आहे. लगेचच आपण थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन कळवा आणि त्यांच्या विरुद्ध असेल निव्या स्पोर्ट्स जो विरारचा संघ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहेत. परंतु तुर्तास पहिला आपण इनिंगचा जो ब्रेक पाहिलात त्या पहिल्याच इनिंगच्या ब्रेकमध्ये धावा बनवल्यात 22 आणि मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या धावा 23. परंतु 23 धावा कशा प्रकारे बनवल्या जातात कशा प्रकारे धावा रोखल्या जात आहेत याचं धावतं समालोचन घेऊन येतात पुन्हा एकदा आपण झहीरबाई यांचा एक बुलंद आवाज ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स.
18 गेंदे और 23 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। प्रमोद स्ट्राइक पर नॉक स्ट्राइक पर बात की जाए तो छोटा है। दोनों खिलाड़ी लाजवाब अंदाज में इस मैदान को बरख चुके हैं, मगर कौन से अंदाज में बल्लेबाजी का जलवा भी करेंगे। पहली गेंद इस मैदान पर बेहतरीन गेंद वाइट जॉकर का प्रयास का गया, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में और 17 गेंदे और 23 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए साइना दाना 11 टीम के लिए। प्रमोद स्ट्राइक पर गेंदबाजी बल्लेबाजी करने के तैयार। बेहतरीन गेंद ड्राइव किया, गेंद कवर रीजन पर जा रही है, जब तक इनको फील किया जाएगा थोड़ा सा खबर है। दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा हो जाएगा। थ्रो बेहतरीन नहीं है, उस पर 2 रन पूरे होते हुए 2 गेंदों का खेल हुआ है। 16 गेंदे 21 रनों की दरकार है साइना 11 टीम को मुकाबला जीतने के लिए। प्रमोद स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार। शॉर्ट गेंद खेल दिया कवर के दिशा में, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद निकल जाएगी क्या बाउंड्री लाइन के बाहर, रोका गया गेंद को। 2 रन रोकने में नाकाम, तीसरे रन की मांग होगी मगर 2 ही रन मिल जाएंगे और 2 रन के साथ इसको चाप होता है। 4 रनों में लाजवाब को ड्राइव था मगर गेंद थोड़ी सी ऊंचाई पर थी, खिलाड़ी के पास मौका था, मौके को गंवाया है और ये मौके बार बार नहीं आते। 2 गेंदों 3 गेंदों का खेल मैदान पर, इसको जा पहुंचा हुआ 4। पंद्रह गेंदों का खेलाना बाकी, 19 रनों की दरकार है। अगली गेंद प्रमोद के लिए आती थी, सीफ कर दिया, गेंद जारी है फाइन लेग पर। खिलाड़ी जब तक जाकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे 2 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों के पास और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जहां पहुंचती इस मैदान बराबर 6 रन ओवर। 4 गेंदों का खेल मैदान पर हुआ, 14 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी, 17 रनों की दरकार है। धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे इस मैदान पर? अभी भी 14 गेंदें और 17 रनों की दरकार है। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं प्रमोद, जाकी गेंद वहां पर खेलना चाहिए, फ्रंट लाइन के मुकाबले खेले जा रहे हैं। अंदर की करीब हल्का से खेला, गेंद जमीन से कहते लंगा पर आती, खिलाड़ी आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे, दूसरे रन की मांग है वहां पर। अब एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा, कॉलिंग टूटी, बल्लेबाज का दिल टूटा, बल्लेबाज का विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ। बेहतरीन यहाँ पर विकेट गिरा है, प्रमोद को लौटना पड़ा, क्रॉसिंग नहीं होती प्रमोद, और अगर होती तो प्रमोद थोड़ा सा आगे निकल जाते, अच्छी बल्लेबाजी करे थे। 7 रन बने हैं, 5 गेंदों का खेल मैदान पर हुआ है। 16 रनों की ओर दरकार गेंदे इस मैदान पर। 13 शासनीय बैटर मैदान पर आए हैं। पहले ओवर में अपनी लाजवाब की गेंदबाजी का जलवा बिगड़ा था और ये बल्लेबाज ने इस मैदान पर खेला है और क्या वो बल्लेबाजी गेंदबाजी इस मैदान पर आखिरी गेंद मैदान पर। तेरह गेंदें और 16 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए साइना दाना टीम को मुकाबले के लिए।
आउटसाइड पर खेला, गेंद उछाली, फाइनल पर खिलाड़ी तैनात है, ले लिया ये क्या, बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ मधु संगीत आता हुआ। चलिए बेहतरीन गीत इस मैदान पर हमारे डीजे ऑपरेटर के द्वारा मगर इस मैदान पर अब 12 गेंदे और 16 रन की दरकार है। नी बाटा मैदान पर खरन नी बाटा मैदान पर आए चार का साथ देने के लिए 12 गेंदे और 16 रनों की दरकार है। वो 4 रनों का फासला है, दूर किया जाएगा गेंदबाजों के द्वारा। ये बल्लेबाज फिनिश करेंगे, चेजिंग करते हुए नजर आ रही है साइनाथ अनाना 11 टीम। इस मैदान पर एक अच्छी बल्लेबाजी का जलवा, गेंदबाजी का जलवे हर बार बिखरती हुई नजर आई है। मगर इस मैदान पर आज की रात क्या होगा इस मैदान पर दोनों टीमों के द्वारा, दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर। चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, इसके बाद दूसरे फेरी का पहला मुकाबला आपके सामने आएगा, क्योंकि पहली फेरी का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं और तमाम टीमें चाहती है कि इस नारंगी के मैदान पर जाकर खेलना। और तमाम हमारी टीमें, कमेटी मेंबरान ने सभी टीमों को एक मौका दिया। कल का फ्राइडे का दिन भी इस मैदान पर खेला जाएगा, फिर सैटरडे का दिन ग्रैंड फाइनल दिन में तमाम टीमें अपने खेल के जलवे और उस ट्रॉफी के लिए 2 हाथ करने आएगी। चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, हमारे ऑफिशियल अंपायर भी उनको टाइम दे, क्योंकि जैसे हर बार थुकान सर जी ने कहा है कि 12 से 13 मिनट में ये तमाम 3 ओवर का खेल समाप्त होना चाहिए, क्योंकि ज्यादा वक्त जाएगा, ज्यादा टीमें हैं। 12 गेंदे 16 रनों की दरकार है साइनाथ अनाना टीम को। यह मुकाबला जीतने के लिए कौन से अंदाज में बल्लेबाजी, गेंदबाजी का जलवा दिखाया जाएगा। आउटसाइड पर गेंद को मोड़ दिया, जब तक गेंद इसको अलग क्षेत्र से खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे। 1 रन पूरा होता हुआ दूसरे रन की मांग है। अब वहां पर थोड़े से और एक बड़ी मछली जाल में आती हुई साइनाथ अनाना के उम्मीदों को यह तीसरा झटका कम मान दीजिए। तीन विकेट इस मैदान पर गिर चुके हैं। अब गेंदे हैं मैदान पर, 11 रन आने बाकी है, 15। क्या ये मैच ट्विस्ट कहानी लेकर आएगा? क्योंकि आपने बहुत ही अंदाज में वो शाम के वक्त में मुकाबला देखा, जो लाजवाब टीम इस मैदान पर कुछ मलार थी, मगर उसको वहां पर बहुत ही अंदाज में इस मैदान पर ईगल 11 ने मात दी। और क्या वो मुकाबला खेला गया था। सामान्य बैटर आए हैं, मगर अब आने वाली तमाम 11 गेंदों में 15 रन बनाने हैं। दोनों बल्लेबाज के पास क्षमता है, ताकत है, मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे। शॉर्ट गेंद पूल कर दिया, गेंद जारी है, खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने, दर्शनी सिक्सर। दस गेंदे और अब इस मैदान पर 9 रनों की दरकार है। क्या बेहतरीन मिक्स में आता हुआ, मगर अब आने वाली 10 गेंदे हैं। रिवर्स के अंदाज में खेलने गए, मगर ऑफ स्टंप के बहुत ही बार वाइड का इशारा। अब प्रेशर गेंदबाजों पर बढ़ता हुआ। अब गेंदे हैं मैदान पर, 10 रन आने बाकी 8। 23 रनों का टारगेट है, सिक्सर आया, उसके बाद प्रेशर बढ़ता हुआ गेंदबाजों पर।
ऑफ स्टंप पर गेंद को खेला, गेंद ऊंचाई खिलाड़ी आ रहे हैं मगर गेंद उनके हवा के बाद जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसान से पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज। अब गेंद है मैदान पर 9 रन आने बाकी है। 6 रनों की दरकार है साइना राणा टीम को इस मुकाबले को जीतने के लिए। अगली गेंद फिर रिवर्स के अंदाज में खेल दिया है और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फरार टर्मन मानी लाइन का पार। कमान डीजे इस मैदान पर अपनी छाप छोड़ी, क्या बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद है 2 रनों की दरकार है। फुल टॉस गेंद को फेंका है ऑनसाइड मिड विकेट पर, खिलाड़ी है कैच बनेगा तो मैच बन जाएगा मगर गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और यह मुकाबला साइना राणा टीम के पक्ष में जाता हुआ। हार्ड लक टीम, आपने अच्छा खेल खेला इस टूर्नामेंट में, आपने हिस्सा लिया। तमाम हमारी नारंगी और पाटिल परिवार के जाने से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। चलेंगे डीजे ऑपरेटर का दिलाएंगे दूसरे फेरी का पहला मुकाबला रहेंगे और जब मुकाबला शुरुआत होगी तो धनंजय पाटिल की आवाज आपके कानों तक पहुंचाई जाएगी।